नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे गृहतरे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. माझं यूट्यूब चॅनल आहे. डॉक्टर राजेंद्र पोळ या नावानं तुम्ही जर सर्च केला तर तुम्हाला नाही माझं यूट्यूब चॅनल दिसेल. त्यानंतर मी माझं ज्योतिष कार्यालय आहे. मी कुंडली रिडिंग करतो, वास्तू विजिट करतो आणि त्याच्यावरती उपायही आपण आपल्याकडून सुचवले जातात, केले जातात. मी आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देश नेहमीप्रमाणेच आहे. सत्य परिस्थिती काय आहे हे आपल्याला समजत नाही आणि सत्य परिस्थिती समजत नाही म्हणून आपण बऱ्याच गोष्टी चुकीच्या करतो. कधीही शेजारणीनं सरी घातली की आपल्याला दोरी घालून घ्यायची इच्छा होते. सध्या बेंटेक्सचा जमाना आहे. नव्या म्हणजे सोन्यापेक्षा बेंटेक्सचे दागिनेच कधी जास्त चमकून दिसतात आणि घालून मिरवायला देखील खूप बरं वाटतंय. ज्या गोष्टी आहेत, जुन्या गोष्टी आहेत, नवीन गोष्टी आहेत, या सगळ्या ह्या शास्त्राला धरूनच आहेत. दुसऱ्याने एखादी गोष्ट केली की ती गोष्ट स्वतःकडे करावी आणि त्यातनं काय आपल्याला बेनिफिट मिळणार आहे, काय आपल्याला फायदा होणार आहे, कसं आपलं आयुष्य जाणार आहे, किंवा आपल्याला त्यातनं काही वेगळं करता येणार आहे का, हाही विचार आपल्याला करायला पाहिजे. आणि जर आपण तो विचार केला नाही तर शेवटी परिणाम आपल्याला दिसतो आणि हा परिणाम कधीही चांगला दिसत नाही. सध्या यूट्यूबवरती प्रचंड प्रमाणामध्ये चालू आहे ते वेगवेगळ्या थिअरीचं, वेगवेगळ्या मंत्रांचं, वेगवेगळ्या योगांचं या पद्धतीनं खूप रेलचल आहे. आणि यामधली एक थेरी होपोनोपोनो. होपोनोपोनो म्हणजे काय आणि याचा अर्थ काय आणि आपण काय करतोय याचा विचार केला पाहिजे. होपोनोपोनो म्हणजे हे एक हवाई बेटावरती म्हटली जाणारी प्रार्थना आहे. ठीक आहे, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी म्हणतायत. त्यांच्या गरजा, त्यांची स्थिती, त्यांची ठेवण, त्यांचं राहणीमान, या सगळ्या गोष्टीचा इथं विचार करावा लागेल. बरं, त्यांच्या ह्याच्यातून त्यांनी ती प्रार्थना केली आहे. त्या प्रार्थनेचा अर्थ काय आहे? मला माफ कर, मला माफ कर, मला क्षमा कर, धन्यवाद, मी तुमच्यावर प्रेम करतो. बस इतकंच आहे. होपोनोपोनो म्हटल्यानंतर पैशाचा पाऊस पडतो, सुखाचा पाऊस पडतो, घराचा पाऊस पडतो, नोकऱ्याचा पाऊस पडतो. हे जे काय म्हटलं जातं आहे हे कसं शक्य आहे? बरं, त्यांनी म्हटलं मला माफ कर, मला क्षमा कर, धन्यवाद, मी तुमच्यावर प्रेम करतो. हे कोणाला उद्देशून म्हटलं त्यांनी ब्रह्मांडाला उद्देशून म्हटलं, युनिव्हर्सलला उद्देशून म्हटलं. ठीक आहे ना. मग ज्या हिंदू पद्धतीच्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना कशा आहेत? त्या काही वेगळ्या आहेत. त्याचा अर्थ समजून घ्या. जगामध्ये सर्वात जुनी संस्कृती ही हिंदू संस्कृती आहे. या संस्कृतीमधनं ज्या वेळेला तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतात. पण काय झालं आहे, घर की मुर्गी दाल बराबर. आपल्याला कसं आपण हेही गोष्टीतनं म्हणतोय आपल्या बायकोपेक्षा शेजारची म्हणजे दुसऱ्याची बायको चांगली वाटते. तसं
आपल्या शास्त्रामध्ये काय लिहिलं आहे याच्यापेक्षा दुसऱ्यानं केलेलं किती चांगलं आहे आणि त्याचा रिझल्ट कसा आहे हे याचा विषय आपण बोलतो. हिंदू संस्कृतीमध्ये आपण आपलं वर्ष सुरू होतं आहे गुढीपाडव्याला. गुढीपाडव्याला चैत्राची पालवी फुटत्या, बहार येतोय, आपण त्याचं स्वागत गुढी तोरणाने करतोय. ज्या पद्धतीनं आम्ही निसर्गाचा आभार मानतोय तसं आभार जगात इतर ठिकाणी कुणीच मानत नाही. त्या वेळेला मानले जाणारे जे आभार आहेत या आभाराचा इतर उल्लेख होतो. आणि हा उल्लेख मग गुढीपाडवा आला, अक्षय तृतीया आली, फळांचा राजा आंबा आला, त्याचं आम्ही देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवतोय. त्यानंतर उन्हाळा आहे, भाजीपाला नाही आहे. पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे जे अन्नधान्य पिकत होतं ते कमी पिकत होतं. पाऊस पडला, मृग नक्षत्रावरती आमच्याकडं पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर पहिलं पीक जे आलं ते पहिलं पीक हे भाज्यांचं आलं. भाज्यांचं पीक आल्यानंतर आम्ही त्या भाज्यांचा देखील नैवेद्य दाखवला, तोही शाकंभरी देवीला. ज्या पद्धतीनं हे सगळं आहे ते निसर्गाला समोर ठेवून प्रत्येक निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीला देवता मानून हे सगळं झालेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आमच्या सणावाराची रचना आहे. जसं भारतामधलं हवामान आहे प्रत्येक वेळेला बदलत जात आहे आणि त्या बदलतेल्या हवामानाप्रमाणे देवांना देखील दिला जाणारा नैवेद्य आहे तो देखील बदलत जातो. एकच नैवेद्य कधी केला जात नाही. गोल्फमध्ये नुसतं मासच ठेवलं जात आहे, आपल्याकडे तो प्रकार नाही आहे. ऋतुमानाप्रमाणे आपल्याकडे काय आहेत नैवेद्याचे प्रकार आहेत. ऋतुमानाप्रमाणे आपण देवता मांडलेले आहेत. ऋतुमानाप्रमाणे आपल्या देवतांना नैवेद्य दिलेला आहे, त्यांची प्रार्थना केलेली आहे. आता इथं एक गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. पूर्वजांनी आमच्या मंदिरं स्थापन केली, वेद म्हणजे उपनिषद स्थापन केली, वेद तयार केले, होम हवन केलं. आणि ह्या सगळ्यांचं करत असतेवेळी प्रत्येक देवतेचा त्यांनी एक गायत्री मंत्र तयार केला. त्या गायत्री मंत्राचा इथं उल्लेख झाला पाहिजे. बरं, हा गायत्री मंत्र करत असतेवेळी सुद्धा त्यांनी तो मंत्र तसाच केला का? नाही केलेला. आपण उच्चारलेल्या स्वराचा आपल्यावरती परिणाम होतो, आपल्या वातावरणात परिणाम होतो. यासाठी त्यांनी काय केलं, त्या मंत्रांची रचना अशी केली की ही रचना त्या देवतेला ची स्तुती केली पाहिजे. त्या देवतेची स्तुती करत असतेवेळी त्या व्हायब्रेशननं आपल्यावरती त्याचा परिणाम झाला पाहिजे आणि हा सगळा परिणाम पॉझिटिव्ह झाला पाहिजे. ही त्या गायत्री मंत्रामधली प्रत्येक मंत्रामधली ही रचना आहे. ज्या देवता आहेत ह्या देवतांची आम्ही आराधना करतो. आराधना निव्वळ आम्ही देवतांचीच करतो असं नाही. आम्ही
आमच्या आईवडिलांची, आजोबांची, पणजोबांची म्हणजे आमच्या पूर्वजांची सुद्धा आम्ही आराधना करतो. आणि ही आराधना केल्यानंतर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि हा आशीर्वादानं आपलं जे आयुष्य आहे हे सुखकर होतं. ही आपली धारणा आहे आणि ही धारणा पूर्वंपार आहे. आजच्या घटकेला ज्या पद्धतीनं ह्या यूट्यूबवर, फेसबुकवर किंवा अन्य मीडियावर ज्या पद्धतीनं काही गोष्टींचा उदो चालला आहे, तो उदो आपल्या हिंदू संस्कृतीतल्या कुठल्याही गोष्टीचा झालेलाच नाही आहे आणि त्यांनी करतही नाहीत. आणि हा न केल्याकारणानं काहीही फरक पडत नाही आहे. ग्रंथ आहेत, ग्रंथाचं वाचन होतं आहे, प्रार्थना आहेत, प्रार्थना होत आहेत, सामूहिक प्रार्थना होत आहेत, आपले सण उत्सव हे होत आहेत आणि याचा परिणाम आपल्या जीवनावरती पडतो. बघतोय आपण, लग्न हा देखील एक विधी आहे. इतर देशातल्या म्हणजे धर्मियांसारखं किंवा इतर ह्यांच्यासारखं करार नाही आहे. तो विधिवत असलेला एक ठोस हे आहे जे 7 जन्म चालेल इतकं असं म्हटलं जातं. तो लगेच करार झाला की करार मोडला जातोय. इतकी समृद्ध असलेली संस्कृती आणि त्या संस्कृतीमध्ये जन्माला आलेली आम्ही मात्र हो पोनोच्या नादाला लागलो. ठीक आहे ना, तुम्ही हो पोनो म्हणा, पण कोणाटी म्हणा, ज्यांनी तुम्हाला हे सगळं दिलंय त्यांची तुम्ही माफी मागा, त्यांची तुम्ही क्षमा मागा, धन्यवाद द्या. तुम्हाला जन्म दिलाय त्या आईवडिलांची द्या, आजोबाजींची द्या, पणजोबाजींची द्या, म्हणजे पूर्वजांची द्या. त्यांची कधी तुम्ही त्यांना कधी धन्यवाद दिलाय नाही. आणि तो जर धन्यवाद दिला असता तर आज वृद्धाश्रमाची संख्या किंवा वृद्धांची जी गोष्ट म्हणजे हाल हे झाले नसते, हे लक्षात ठेवा. दुसऱ्यानं काही केलं आणि त्याला ते यश आलं हे म्हणून कोणी चालणार नाहीये. इथं देखील आम्ही गायत्री मंत्र म्हटला आणि दिवसभर आम्ही गायत्री मंत्र म्हणत बसलो तर आमचा सूर्य उगवणार नाहीये. तो सूर्य उगवायचा त्यावेळेला उगवतोय, मावळायचा त्यावेळेला मावळतोय. म्हणून तुमचा सूर्य इथं उगवणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला सूर्योदयाच्या पूर्वी उठून तुम्हाला कामच करावं लागणार आहे आणि कष्ट केल्याशिवाय तुम्हाला त्याचं फळ नाही. ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. देहरी खाटल्यावरी हे सांगितलेलंच नाही. आमच्या पूर्वजांनी सांगितलं नाही आहे, आमच्या धर्मग्रंथांनी सांगितलेलं नाही आहे, आमच्या साधू संतांनीही सांगितलेलं नाही आहे, कुणीच सांगितलेलं नाही. आज मात्र आम्ही या सगळ्याच्या चक्रामध्ये या पद्धतीनं अडकलो आहे की दुसऱ्यानं केलेलं त्याला ते मिळालं आणि ते मिळाल्यानंतर ते मला मिळालं पाहिजे आणि ते मला मिळणार म्हणून आम्ही हो पोनो करत सुटलोय. विचार करा, अशा गोष्टी करून आपल्याला काय मिळतं? काही नाही मिळत, काहीही मिळत नाही. आमच्या घरामध्ये कुलदेव आहे, कुलदेवी आहे, अधिक देवता आहे, पितर आहेत, गणपती आहे, देवघर आहे,
आज बहुतांश लोकांच्या घरामध्ये ते नाही आहे. असलं पाहिजे पण नाही आहे. त्याच्यामुळं प्रॉब्लेम यायला लागलेत. त्याचा विचार कोण करत नाही आहे. का करत नाही आहे तर त्याचं नाही मागचं कारण आहे. काय कारण आहे तर स्वतःच्या आईपेक्षा आम्हाला मांडलेली आई, मांडलेले वडील, मांडलेली बहीण ही आम्हाला जास्त प्रिय आहे. बघा, मांडलेली बहीण याच्यामधला जो काही फरक आहे आणि मांडलेली बहीण कितपत साथ देत्या आणि एखाद्या तुम्ही बाईला जर तुम्ही आई म्हटलं तर ती कितपत साथ देत्या हे जगानं उदाहरणं बघितलेली आहेत. हे लक्षात ठेवा. दुसऱ्याचं चांगलंच वाटते, कधीही चांगलं वाटते. म्हणूनच मी म्हटलं की आपल्या बायकोपेक्षा दुसऱ्याची बायको चांगली वाटते. त्या मुलीला देखील आपल्या नवऱ्यापेक्षा दुसऱ्याचा नवरा चांगला वाटतो. ही आजची परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती आजची आहे का नाही आहे. ही परिस्थिती कालही होती, आजही आहे आणि उद्या असणार आहे. ज्या वेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताय, विचार करून अभ्यास करा, न्यूट्रल राहून अभ्यास करा आणि अभ्यास करून तुम्हाला जे काही करायचं ते करा. ज्या गोष्टी कुणी केल्या नाहीत, ज्या गोष्टी आमच्या कुठल्याही अवलियांनी केल्या नाहीत, देवांनी सुद्धा केल्या नाहीत. आमचे 33 कोटी देव आहेत पण त्यांनी कधी चमत्कार केले नाहीत. मेलेल्याला कधी जिवंत केलं नाही, कधी चमत्कार केले नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आज ज्योतिषी वर्ग एक असा मोठा वर्ग तयार झाला आहे की जो वर्ग अवलियांची अपॉइंटमेंट घ्यायला आला आहे. त्याच्यामध्ये आता सगळ्यात आघाडीला असलेले आमचे आहेत ते स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थांची अपॉइंटमेंट घेतली जात्या. मग ती अपॉइंटमेंट तुम्हाला दिली जात्या. मग स्वामी समर्थ इकडे बसणार, मग ते अदृश्य बसणार, तुमच्या समोर तिन्ही बसणार आणि मग तुमचे प्रश्न सोडवणार. स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आहेत. आज कित्येक काळ झाला मी देखील स्वामी समर्थांचा भक्त आहे. कधी वाटलं नाही की त्यांनी आपल्याला गायडन्स करतात आणि की आपल्याला हे होतंय. त्यांनी गायडन्स जरी केला तरी देखील तो सांगायचा नसतो. ह्या बायका तर डायरेक्ट स्वामींची अपॉइंटमेंटच घ्यायला आल्या. 3,500 रुपये, 4,000 रुपये, 5,000 रुपये एका अपॉइंटमेंट गेला. 3 महिने पुढं त्यांचं बुकिंग झालं. ठराविक 15-20 अपॉइंटमेंट घेतल्या जातात. म्हणजे स्वामी देखील तेवढा काळ त्यांनाच अपॉइंटमेंट देत राहिला आणि यांच्याकडेच राहिला तर मग बाकीयांचं काय, हाही प्रश्न येतो की स्वामी त्या बाईकडेच अपॉइंटमेंटसाठी ऑनलाईन राहिले. मग सगळे ऑफलाईन झाले म्हणायची पाळी येईल. बरोबर. तोही विचार करा. चमत्कार केला जातोय, कोण करतोय? सर्वसामान्य मनुष्य करत नाही. त्यांनी करतात तो चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनी सांगून करत नाहीत, अचानक करतात आणि त्यांच्यावरती भक्ती असल्यानंतर करतात. कुठल्या एजंटची, कुठल्या मीडियाची ह्या ठिकाणी गरज असत नाही. तुमचे पितर, तुमचे देव, तुमची कुलदेवी, कुलदेव, अधिक देवता, हे अवलिया म्हणजे स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, आमचे गगनगिरी महाराज, असंख्य ही लोक तुमच्यावरती कृपा करतात पण ही तुम्हाला सांगून करत नाहीत. गंमत बघा.
आम्हाला कोणी आम्ही एखाद्याला गुरु मानलेला असते, त्यांनी एखादा मंत्र दिलेला असतोय, तो मंत्र ही मरेपर्यंत त्या शिष्यानं कधीही लीक करायचा नसतोय. हा पहिला नियम आला. तुम्हाला एखादी गोष्ट दिली आहे ती सांगायची नसत्या. इथं काय झालंय, चुरून पोळी दिली आहे, चुरून तुम्हाला पोळी दिली आहे आणि तुम्ही आडून गुळवणी मागायला लागलायसा. असंही कधी होत नाही. म्हणजे ह्या अपॉइंटमेंट घेणं, स्वामींचा आशीर्वाद असणं, ह्या ज्या गोष्टी आहेत याचाही विचार नाही करा. याचा विचार नाही करा आणि विचार करणे करून नंतर नाही तुम्ही हे नाही करा. ज्योतिषशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्या ज्योतिषाच्या अंगात जर येत असेल तर चुकीचं. ज्या पद्धतीनं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे तो नाही करणं इथं नाही गरजेचं आहे. बराच काळ खडे विकून लोकांनी पैसे म्हणजे पोटं भरली म्हणण्यापेक्षा मोठी झाली. पण शास्त्रामध्ये कधी खडे सांगितलेले नाही आहेत आणि खड्याचा परिणामही कधी होत नाही. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वनस्पती सांगितलेल्या आहेत आणि त्या उपयोगासाठी सांगितलेल्या आहेत आणि त्या आयुर्वेदामधून आलेल्या गोष्टी आहेत. आज आम्ही ज्योतिषशास्त्रातनं घराची कुंडली काढली, म्हशीची काढली, बैलाची काढली, कुत्र्याची काढली, बंगल्याची काढली, हॉटेलची काढली. शक्य आहे? शक्य नाही. शक्य नाही म्हणजे ती काढताच येत नाही. कशी काढणार तुम्ही? ज्या जीवाच्या शरीरामध्ये कुंडलिनी आहे त्याचीच आपण कधी काढू शकतो, कुंडली काढू शकतो. आज आम्ही मात्र सगळ्यांच्याकडे कुंडल्या काढून एक ठराविक पद्धतीनं वास्तुशास्त्र आहे. आपण एक उदाहरण घेऊया. वास्तुशास्त्र प्रमाणे घर बांधलं म्हणजे त्यामध्ये सगळं पूर्ण चांगलं होतं हे म्हणणं कसं योग्य आहे? कसं योग्य आहे? पांडवांनी इंद्रप्रस्थ बांधलं, किती काळ त्या वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेल्या त्यांनी घरामध्ये राहिले? अगदी थोडा काळ राहिले, थोडा काळ. लक्षात ठेवा, उद्घाटन झालं, दूताला गेले, हारले, वनात गेले. म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेल्या घरामध्ये त्यांनी वर्षानुवर्ष सुखानं राहिले असं काय आहे काय? आणि आज इथं वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेल्या घरामध्ये अघटित घटना होत नाहीत किंवा होणार नाहीत याची वास्तुशास्त्रज्ञ जोखीम घेतात काय? नाही घेत. उठायचं नाही कोणावर तरी रडायचं, पडायचं आपण आणि रडायचं म्हणजे दुसऱ्याच्या नावानं. हे जे चाललंय हे नाही उपयोगाचं. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये स्थित्यांतर होतात आणि ही झालेली स्थित्यांतर त्याच्या आयुष्याला प्रत्येक वळणावर वेगळं वळण देत असतात. नुसतं मनुष्यालाच नव्हे, त्या घराण्याला नाही इथं म्हटलं जाते. म्हणून आज आपण म्हणतोय की जगामध्ये स्थिर असं काही नाही आहे आणि स्थित्यांतर होणं हा काळाचा नियम आहे. प्रत्येकामध्ये स्थित्यांतर होणं हे नियमच आला. पूर्वीचे करोडपती भिकारी होतात, भिकारी श्रीमंत होतात, सम्राट रस्त्यावर येतात, साधा माणूस सम्राट होतोय. हा इतिहास आहे आणि ह्या इतिहासाला आम्ही विसरलोय आणि हे विसरायला लावलंय ते ह्या मीडियानं. ज्या पद्धतीनं आज आपण विचार नाही करालोय तो विचार
बरोबर आहे का चुकीचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. वास्तुशास्त्र आहे, किती टक्के आहे, त्याचं काय केलं पाहिजे, ओके. ज्योतिषशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्राचा कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, तो का केला पाहिजे याचा विचार करा. तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे गेला तर तुम्हाला लगेच तो ज्योतिषीकडे गेल्यावर तुमचं तुम्ही करोडपती होणार नाही आहे, हे लक्षात घ्या. तो तुम्हाला तुमच्या मार्गातले खड्डे दाखवतो, म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दाखवतो. हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं गम्य आहे. आम्ही काय करालोय, आम्हाला पैसे पाहिजेत, ओके पैसे पाहिजेत, तुम्हाला पैसे पाहिजेत, मलाही मान्य आहे, मलाही पैसे पाहिजेत. पैसे करून पैसे मिळत नाहीत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर पैसे करून जर पैसे मिळत असते तर आपण आमच्या पूर्वजांनी देखील हे केलं असतं, पूजापाठ दिवस रात्र जप करत बसले असते, पैसे मिळाले असते. मुस्लिम लोक नमाज पडतात, 5 वेळा पडतात, 50 वेळा पडले असते. ख्रिश्चन लोक प्रेयर करतात, तिकडे दिवसभर तेच केलं असतं. आमची लोकने पूजापाठ करतात, सकाळी ऊन बसलं की संध्याकाळपर्यंत पूजाच करत राहिले असते. पैसे वर्ण पडणार आहेत, खापऱ्या काढून टाकले, आता स्लॅब पडून टाकणार आहेत, नाही टाकत. आणि तसं मिळत नाही. ही वास्तववाला मी हे धरून चला. तुमच्या नशिबामध्ये काय आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला थोडंसं जास्त मिळेल. कधी मिळेल, तुम्ही प्रयत्न केला तर मिळेल, बरोबर आहे. पण तुम्ही प्रयत्नच केला नाही तर तुम्हाला नशिबात जेवढं आहे त्यापेक्षा कमी मिळेल. ज्योतिषशास्त्र काय सांगतंय, तुमची ठराविक वेळेला चांगली टायमिंग येणार आहे, त्यापूर्वी तुम्ही त्या चांगल्या वेळेचा कशा पद्धतीनं उपयोग करून घेणार आहे हे पहिला ठरवा. आणि त्या पद्धतीनं तुम्ही स्पीड पकडा, तुम्हाला जास्त पैसे, म्हणजे जास्त काय होईल, तुम्हाला यश प्राप्ती होईल. मी पैसे म्हणणार नाही, यश प्राप्ती होईल. आम्ही काय करतोय, ज्यावेळेला आम्हाला चांगली वेळ येते त्यावेळेला मग आम्ही विहीर खणायला घेतोय. ती खणून आम्हाला पाणी लागून वरती येऊपर्यंत आमची चांगली वेळ निघून गेलेली असते. काय उपयोग आहे, काहीही उपयोग नाही आहे. ज्योतिषशास्त्राचा कशा पद्धतीनं उपयोग करून घ्यायचा हे पहिला ठरवा. आणि ही गोष्ट मी असं म्हणत नाही आहे की जातकाने ठरवा, ज्योतिषानेही ठरवा. आज आम्ही जातकाचा म्हणजे सर्वसामान्य लोकांना नडा लागलोय, सर्वसामान्य लोकांचा आम्ही म्हणजे गैरफायदा घ्यायला लागलोय. तो गैरफायदा थांबला पाहिजे. देव कधीही चुकी आपल्यावरती घेत नाही, ही पहिली गोष्ट. देव तुमच्याकडेच बोट दाखवतोय आणि तो तुम्हालाच सांगतोय. कारण तुम्ही एक बोट दुसरीकडे दाखवता त्याला 4 बोटं तुमच्याकडे असतात, हे लक्षात घ्या. माझ्याही गोष्टी चुकत नाहीत हे मी म्हणणारच नाही. पण शास्त्रामध्ये एक सांगितलंय, दुसऱ्यानं सरी घातली म्हणून तुम्ही दोरी घालत जाऊ नका. आज बेंटेक्सचा जमाना आहे. सोनं मिळत नाही, चला लगेच नाही आम्ही बेंटेक्सचं घातलं. अरे बेंटेक्सच आहे, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं वास्तुशास्त्र चाललंय, ज्या पद्धतीनं ज्योतिषशास्त्र चाललंय आणि ज्या पद्धतीनं या गोष्टी चाललेल्या आहेत, स्वामींचे अपॉइंटमेंट घेतो, साईबाबांची अपॉइंटमेंट घेतो,
शंकर महाराजांची अपॉइंटमेंट घेतो. अपॉइंटमेंट द्यायला हे जे अवलिया आहेत यांना काय तुम्ही कॉन्टॅक्ट बेसवरती ठेवला आहे का? त्यांच्यावर करार वगैरे करून घेतला आहे? रोज 15 लोकांना तुम्ही अपॉइंटमेंट दिली पाहिजे. स्वामी तुम्ही 15 माणसांना मी अपॉइंटमेंट देणार आहे, तुम्ही 15 लोकांना अपॉइंटमेंट दिली पाहिजे. तुम्ही स्वामीबरोबर करार केला आहे की साहेबाबरोबर करायला केला आहे का? शेगावच्या गजानन महाराजांबरोबर करार केला आहे? कोणाबरोबर करार केला आहे ते तर सांगा. आणि तसं कधी करार केला असला तर ॲग्रीमेंट तर दाखवा. आणि या पद्धतीनं जे चाललेलं आहे ते फार घातक आहे. मधल्या काळामध्ये आपल्याकडं अंगात येण्याचं प्रमाण पण जास्त होतं. अंगात आलं की तो देव मांडून ठेवायचा, त्याच्यामध्ये नपुसक लोक असायची, जोगतीनं असायच्या. ते प्रमाण आता खूप कमी आलं आहे, नाही असं नाही आहे, पण प्रमाण मात्र खूप कमी आलं. आता सेवलेस ब्लाऊज घालून, झंझा सोडून, चांगल्या पद्धतीनं म्हणजे हायफाय AC मध्ये बसून देव सांगणारी माणसं आलेत. दावा करतात मी आत्म्याशी बोलतो, मी प्रेतात्म्याशी बोलतो, मी भूताशी बोलतो. एकटा म्हणतोय मी कुत्र्याशी बोलतो, एकटा म्हणतोय मी सगळ्या दगडाशी बोलतो, झाडाशी बोलतो, गाढवाशी बोलतो, म्हशीशी बोलतो, कुत्र्याशी बोलतो, घराशी बोलतो. अरे चाललंय काय? तू एकटाच तेवढं नाही जन्माला आलायस? एलियन्स म्हणून आलायस काय? तेही नाही डिक्लेअर करून टाक. म्हणजे तुझ्या म्हणजे असं करणे काय आहे ते तर आपल्याला आम्हाला समजेल. त्याला नाही आत्मे दिसतात. आत्मे बघायसाठी ह्या आमच्या अवलियांनी नाही जंग पछाडले, पण त्यांना कधी दिसले नाहीत. त्यांना कधी प्रेतात्म्याशी बोलता आलं नाही, भूताशी बोलता आलं नाही. मांत्रिक आहेत, तांत्रिक मांत्रिकही भारतामध्ये आहेत. अघोरी हा प्रकार भारतामधनं सुरुवात झाला आहे, पण त्यांनाही कधी या भूतांशी बोलता आलं नाही, प्रेतांशी बोलता आलं नाही. ही बायका मात्र लगेच मी प्रेतात्म्याशी बोलतो म्हणतात. कसं शक्य आहे? बस शक्य आहे तर प्रूफ करून दाखवा. ती एकटामध्ये शेळीशी बोललो. अरे शेळी आहे, त्या शेळीशी बोलला. अरे काय मी बोलायला लागलोय याचा तरी कमीत कमी विचार करा. आणि त्याच्यापेक्षा आता मला असं म्हणायची पळाली आहे की हे ऐकायला लागलोय, हे ऐकून घ्यायचं की नाही याचा आम्ही देखील विचार करावा. मी हा एपिसोड मुद्दाम तयार करालोय. सर्वसामान्य जातकाचा या ठिकाणी होणारा गैरसमज, त्यातनं त्यांना झालेली लूट आणि त्यांची आर्थिक फसवणूक आणि दिशाहीन भटकणं यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. ज्योतिषशास्त्रामधनं देखील बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात, नको त्या सांगितल्या जातात. तुम्ही तुमची बुद्धी स्थिर ठेवा, न्यूट्रल राहा आणि मग तुम्ही हे करा. तुम्हाला कसं झालं आहे? तुम्हाला करोडोपती होणार. करोडोपती म्हटलं की नाही की त्या ज्योतिषाला, त्या बावाला, त्या बाईला की नाही तुम्ही नोटा काढून दिल्याच. उद्या तुमचा अपघात होण्याचा योग आहे. तुम्ही सांभाळून राहा म्हटलं की आदळापट करून तुम्ही हातपाय मारून काय त्या ज्योतिषाला शिव्या देऊन किंवा हे देऊन जाणारे तुम्ही आहे. तुम्ही खरोखर विचार करा, न्यूट्रल राहून विचार करा. माझं काय जर चुकलं असेल तर तेही मला सांगा. आता माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता जवळजवळ 170 व्हिडिओ आहेत. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, कसं असतंय, त्याचे परिणाम कसे होतात, वेगवेगळ्या ग्रहांचे परिणाम कसे होतात याच्याविषयी मी पूर्ण माहिती दिलेली आहे. माझं तिथंही कुठं चुकलं असेल
तर मला आपलं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे आणि मी आपल्या मार्गदर्शनाची वाट बघतोय. धन्यवाद.